तुझी हिंमत कशी काय झाली मला बोलायची, बघायचं का म्हणले तुला. आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. बाहेर आल्यावर तुला बघून घेतो, मारतो, अशी धमकी देण्यात आली. गवते नामक जे कर्मचारी आहेत, तुम्ही समोर या. तुम्ही समोर नाही आलं ना, तुमच्यावर मी बालंट आणतील, काहीतरी कटकारस्थान करतील. तुम्ही याच्याबद्दल बोलायचंच नव्हतं. मला ज्या पद्धतीने त्या आरोपीने आणि गुर्मी दाखवली ना, त्या गुर्मीवर व्यक्त व्हायचं होतं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कराड गँग आणखीही जिल्हा कारागृहामध्ये सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. चक्क पोलीस कर्मचाऱ्याला धमकवल्याचा प्रकार समोर आला आहे. संपूर्ण प्रकार जे समोर आणला आहे ते शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख स्वप्नील गलदर यांच्या पोस्टने समोर आला आहे. माझ्यासोबत स्वतः भैया आहेत. भैया, काय सांगाल? तुम्ही एक पोस्ट केली, त्या पोस्टने संपूर्ण खळबळ उडालेली आहे. कराड गँग आणखी कोर्टामध्ये किंवा त्याचबरोबर जिल्हा कारागृहामध्ये असेल तर सक्रिय आहे. कारण कोर्टामध्ये गेले तर लोक समोर असतात, लोकांना दहशत करतात, असं धनंजय देशमुख म्हणाले होते. तुम्ही आता जे जेलचं प्रकरण समोर आणलेलं आहे. आदर्श सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या क्रूर हत्येतले आरोपी आज तुम्ही जसं म्हणताय की मी माझ्या पोस्टनी खळबळ उडाली. ती पोस्ट नव्हती, ती माझ्या भावना होत्या. कुठेतरी एक मनाला खंत वाटत होती. कारण 1 वर्ष झालं हे आरोपी कारागृहात आहेत. कारागृहाच्या कोणत्याही विषयावर मी त्यांना मिळत असलेल्या गोष्टीवर मी बोललो नाही. कारण कारागृहातलं जीवन हे बंदिस्त असतं. तुमचा समाजात वावरण्याच्या नैसर्गिक अधिकाराला तिथं बंधनं असतात, पण जगण्याच्या अधिकाराला नसतात. मला असं म्हणायचं आहे की तिथं पेटर्स गायकवाड हे जेलर गेल्यापासून काही दिवसापासून 2 नंबरच्या बॅरेटमधले आरोपी 9 नंबरच्या बॅरेटमध्ये येऊन बसायला लागलेत, गप्पा मारायलेत. मारून द्या, त्याचेही देणं घेणं नाही. पण काल जो एक प्रकार झाला की कोर्टात सुनावणी होती उच्च न्यायालयामध्ये, आणि ती सुनावणी सुरू असताना अचानकच एका आरोपीने चक्कर येण्याचं नाटक केलं आणि बीडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी MLC करून ॲडमिशन घेतलं. त्यांना काही तासात सुट्टी दिली. सुट्टी दिल्याच्या नंतर पुन्हा तो आरोपी कारागृहात गेला. कारागृहात गेल्याच्या नंतर जेव्हा तिथं कारागृहाचे कर्मचारी, तर बंदीचा टाईम असतो, बंदीच्या टायमिंगमध्ये त्यांना म्हणले जा तुमचा टायमिंग संपलाय. पण हे आता अशा पद्धतीने वावरायला लागलेत. बंदीचा टाईम संपला तर सगळे कैदी पटापटा एका बॅरेटमध्ये 200 200 150 कैदी असतात, ते जाऊन थांबतात आणि हे लास्टला जाणार. त्या कर्मचाऱ्यांनी म्हणल्यावर जा बाबा तुमचा टाईम संपला, आता पटकन जा मरी. तर त्या कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीने त्यानं उत्तर दिलं, तू कसं काय म्हणला, तुझी हिंमत कसं काय झाली मला बोलायची, बघायचं का म्हणले तुला. आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. बाहेर आल्यावर तुला बघून घेतो, मारतो, अशी धमकी देण्यात आली. काय कोण आहे कर्मचारी आणि ते आरोपीने धमकी दिली? तो आरोपी कोण आहे? त्या आरोपीचं नाव प्रतीक घुले आहे. की तो हा आरोपी आहे की ज्यावेळेस संतोष अण्णा शेवटच्या घडीला पाणी मागत होते, तर पाण्याच्या जागी लघुशंका करणारा हा नीच वृत्तीचा प्राणी आहे. तोच तो प्राणी आहे. कर्मचाऱ्यांचं नाव हे बघा, मला माहित नाही कर्मचारी समोर येऊन बोलतील का नाही, किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे काय होईल. पण आता हे प्रकरण इतकं झालं तर ह्याचा तपास झालाच पाहिजे. कारण पेटर्स गायकवाड यांना जसं छळ करून त्यांची आरोप करून त्यांची बदली करण्यात आली, तसंच गवते नामक जे कर्मचारी आहेत, तुम्ही समोर या. तुम्ही समोर नाही आलं ना, तुमच्यावर मी बालंट आणतील, काहीतरी कटकारस्थान करतील. तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला फिर्याद द्या, नाही तर तुमची चौकशी समितीत होणार आहे. गवते नावाच्या कर्मचाऱ्यांवर हा अन्याय झालेला आहे आणि आजही त्यांच्या जीवाला धोका आहे असं मला वाटतं. तुम्ही राज्य गृहमंत्र्यांची भेट घेणार आहात, त्यांना हे संपूर्ण प्रकार सांगणार आहात, असं देखील माध्यमांसमोर म्हणाले आहात. कधी भेटणार आणि कधी हे संपूर्ण प्रकार सांगणार आहात? हो, मी नक्कीच आदरणीय योगेश दादांना भेटणार आहे. तसं मी त्यांच्या PSC ही बोललो आहे. कारण की बीड कारागृहाचा एक इतिहास आहे की या कारागृहामध्ये मोक्याचे आरोपी ठेवले जात नाहीत. पण काय की मला माहीत नाही कशामुळे हे आरोपी ठेवलेत. 1-2 ठेवले असले आरोग्याच्या ह्यानी तर आम्ही समजून घेतलं असतं. पण हे जे जेलर साहेब आहेत, साहेब तुम्हाला इतके मोठे जावई कशामुळे लागतात हे मला काही कळलेलं नाही आहे. तुम्ही कालही सांगितलं, ह्या हत्येच्या विषयात लोक संताजी धनाजी सेनापती जे होते का त्यासारखे पेटून उठलेले. कधी कुठून काय कसे निघतील, संतापाची लाट बाहेर आल्यावर. जेलर साहेब बरं का, तुम्हाला लय अडचण येते, समजून घ्या. जावयांना आता सोडून द्या, हाकला ही घाण नका ठेवू इथं बीडमध्ये त्यांना. आणि तुम्ही नाही केलं तर माझ्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत. वरिष्ठ अधिकारी जे सुपेकर साहेब होते
त्यांच्यापासून पत्र आहेत की मोकाचे आरोपी तर ठेवू नका, त्यांना सेंट्रल जेलला पाठवा. कशामुळे ठेवलं हे मला लक्षात येत नाही. एक तर नोकरी लागायला दिवस लागते, रिटायरमेंट जवळ आली तुमची, समाजात वावरायचंय, उद्या पाहुण्या रावड्यात तोंड जागा दाखवायला जागा राहणार नाही तुम्हाला. तुम्ही स्वतःची नोकरी बघा, नका ह्या गुन्हेगारांच्या नादी लागू तुम्ही. वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट मिळते, मोबाईल वापरले जातात, काही गोष्टी वापरल्या जातात, असे देखील आरोप झाले. तुम्ही आता दुसरा आरोप करताय. या संदर्भात तुम्ही आणखी काही मागणी करणार आहात का? विशेषतः पाहायला गेलं तर मला सगळंच माहिती आहे, मात्र मी बोलणार नव्हतो, मी आता बोलू लागलो असं तुम्ही देखील काल बोललेला आहात. ना मी म्हणलं ना, मला वाल्मिक कराड याच्याबद्दल बोलायचंच नव्हतं. मला ज्या पद्धतीने त्या आरोपीने माज आणि गुर्मी दाखवली ना, त्या गुर्मीवर व्यक्त व्हायचं होतं. तुम्ही जसं म्हणतायत ना मोबाईल, अहो चौकशी कमिटी वरिष्ठ अधिकारी कुणी जर तुमच्या माध्यमातून ऐकत असतील ना, ते कारागृहातले जे मोबाईल नंबर आहेत का, मोबाईल नंबर दिलेले CDR चेक करा, CDR चेक करा, चौकशी समिती द्यावा, त्याच्यावरून किती किती कॉल, किती किती घंटे झालेत लक्षात येईल तुम्हाला. मी म्हणलं ना, मला कारागृहातल्या व्यक्तिगत नैसर्गिक जीवनावर बोलायचं नव्हतं, कारण तिथं खूप काही अडचणीचे विषय असतात, खूप हाल याचना असतात. पण तुम्ही जर त्या याचना करताना तुम्ही माजलेली प्राणी, तुम्ही नीट राहत नाही. तुम्हाला असं वाटतं संतोष अण्णा देशमुख यांची हत्या केली, शौर्य केलं, पराक्रम केलं, क्रूरता आहे ती. तुम्ही पशु आहेत, पशु, माणुसकीला काळीमा फासणारे. आणि जे तुमचं समर्थन करतात का सोशल मीडियावर सध्या, अरे तुम्ही माणुसकी बदनाम करायला लागलात. माणुसकी जरा लाज धरा. मात्र या संदर्भात तुम्ही आता असं बोललेलं आहात, मात्र या संपूर्ण घटनेच्या अनुषंगानं ज्या घटना घडतात आणि जे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही फेसबुक पोस्ट केलेले आहे, तुमचं काही कारागार अधीक्षकांसोबत काही बोलणं झालंय का? वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमच्या संदर्भात काही बोलणं झालंय का? काही चौकशी संदर्भात काही बोलणं झालंय का? की मला घटना घडल्याच्या नंतर DG ऑफिस, IG ऑफिसला मी माहिती पोच केली होती आणि DG आणि IG ऑफिसहून त्याची विचारणा मी झाली. आता जे जेलर आहेत ती काय कारवाई करताय त्याच्याकडे माझं लक्ष आहे. नाही केलं तर मग तुम्हाला चौकशीला सामोरं जावं लागेल, एवढं मी निश्चित सांगतो. विनंती म्हणून सांगतो मी तुम्हाला, हे हाकला. आणि परत काही मला जर कानावर आलं ना, मी कालही म्हणलं तुम्हाला, बांगड्या साडी विडी आहेर करीन तुम्हाला घेऊन, ती घाला, ते वर्दी फेका बाजूला. स्वतःच्या सहकार्याला धमक्या दिल्या जातात आणि तुम्ही त्याच सहकार्याला म्हणतात की महागाई करू नको, इनवर्डचं पान फाडलं जातं. फाडलं ना पान तुम्ही इनवर्डचं? कुणी फाडलं हे सुद्धा मला माहिती. CCTV कॅमेरे उद्या बंद करतात, ते CCTV कॅमेरेचे हे DVR गायब करतात. पण आता चौकशी लागली ना, तुम्हाला माहिती अशी यंत्रणा आलेली, एक वर्षापूर्वीचं बी CCTV फुटेज आपल्याला काढता येतं. त्याच्यामुळे तुम्ही फसला आहेत. तुम्ही गंभीर आरोप करताय. जे इनवर्डचं रजिस्टर असते, जे पानं फाडले जात आहेत, दबाव आणला जातो. वाल्मिक कराडची ज्या पद्धतीने बाहेर दहशत होती, त्या पद्धतीने आतमध्ये दहशत आहे. दहशतीला कोण भेट आहे त्यांच्या? दहशत म्हणजे हे काय प्रशासनातच वापर करायला लागले. प्रशासनावरती दबाव आहे का? प्रशासनाचा दबाव काय? सगळे सोयरे पाहुणे रावळे विचाराने मदत करायला. बिंदू नामावली संपलेली, एकाच वर्गाची लोक भरती 70% एका ऑफिसला जमलेले. ते एकजुटीने कुणी बेल नेतंय, कुणी काय डबा नेतंय, कुणी फोन नेतंय. द्या बाबा, मला काही म्हणणं नाही, तुम्ही सगळ्या सुविधा द्या, पण तुम्ही हे नका करू धमक्या. हे काय हे जज मॅनेज केले तुम्ही? काल परवा तर मी अफवाच ऐकली म्हणले, जेलर साहेबाला कोणतरी जेलमध्ये कारागृहात व्हिजिटला न्यायाधीश आले होते आणि लगेच यांनी सोशल मीडियात अन्ना सुटणार, सगळे जेल के ताले खोले गे, जज मॅनेज गेले. असला अफवा सोडता तुम्ही? ते नक्कीच होते स्वप्नील गलदर, शिवसेनेचे ते जिल्हा प्रमुख आहेत. खळबळजनक त्यांनी दावे केलेले आहेत. ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्याला धमकावलं गेलं, दबाव टाकला गेला, त्याच पद्धतीनं जे न्यायालयामध्ये घडते तेच आतल्या जिल्हा कारागारामध्ये घडते. कारण जे पानं असतात, जे इन्व्हर्ट केलं जातं, आउटवर्ट केलं जातं, ते जे पानं देखील फाडलेले आहेत. आणि गवते नामक जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर दबाव आणला जातो. त्यांनी समोर आलं पाहिजे, त्यांनी तक्रार केली पाहिजे, असं आव्हान देखील त्यांनी केलेलं आहे. ज्या पद्धतीनं तिथले कारागार अधीक्षक वागतायत
ते चुकीचं वागतात ते त्यांनी चांगलं वागलं पाहिजे. जो कोणी दोषी असतील दोषींना तुम्ही सहकार्य करू नका. जे काही न्यायाच्या बाजूने होईल, जे संविधानाच्या बाजूने होईल ते होऊ द्या. मात्र जर तुम्ही असं करायला असाल तुम्हाला चोळी आणि बांगड्यांचा आहेर पाठवा असा देखील इशारा स्वप्नील गलदर यांनी दिलेला आहे.